नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आपल्या हिंदू धर्मात गायीला आईचा दर्जा देण्यात आला आहे आणि गायीची पूजा केल्याने आपल्याला खूप जास्त पुण्य मिळते असे सुद्धा मानले जाते। त्यामुळे फक्त धार्मिक दृष्टिकोनातून नाही तर वास्तुशास्त्रानुसार देखील गायीला खूप महत्त्व दिले गेले आहे। आणि म्हणूनच आज आपण गाई वासरूची मूर्ती किंवा फोटो घरामध्ये ठेवल्याने काय होते आणि गाय वासराची मूर्ती कशी ठेवावी, कोणत्या दिशेला ठेवावी याविषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आपल्या हिंदू धर्मात कामधेनून गायीच्या नंदिनी किंवा सुरभी म्हणून ओळखले जाते। हे हिंदू पौराणिक कथांमध्ये नमूद केलेली देवी गाय आहे। पौराणिक कथेनुसार कामधेनू ही इच्छा पूर्ण करणारी गाय होती जी अमर्याद प्रमाणात अन्न आणि पाणी उत्पन्न करू शकते। असेही म्हटले जाते की कामधेनू दिसू शकते आणि इच्छेनुसार अदृश्य होऊ शकते। ती विपुलता आणि समृद्धीचे प्रतीक बनते। वास्तूमध्ये कामधेनू गायीची मूर्ती संपत्ती, समृद्धी आणि उत्तम आरोग्याची शक्तिशाली प्रतीक मानले जाते। असे मानले जाते की मूर्तीमधून बाहेर पडणारी ऊर्जा घरामध्ये सकारात्मक स्पंदने वाढवू शकते आणि विपुलता आणि समृद्धी आकर्षित करू शकते। शिवाय असेही म्हटले जाते की गायीचा सौम्य आणि पालन पोषण करणारा स्वभाव घरात शांतता निर्माण करू शकतो। माता गायीच्या शेजारी असलेल्या वासरू तर त्या वासराचे महत्त्व हे आहे की ते नवीन सुरुवात, वाढ आणि संगोपन दर्शवते। असेही मानले जाते की वासरू ज्ञान आणि शहाणपणाचे प्रतिनिधित्व करते, कारण ते आपल्या आईच्या अनुभवातून शिकते। त्यामुळे गाय आणि वासरू या दोन्ही मूर्ती एकत्र बसून त्यांचे एकत्रित फायदे मिळणे आवश्यक आहे। आपल्या सर्वांनाच माहित आहे की भगवान श्रीकृष्णांना गाय ही अत्यंत प्रिय आहे। गाय ही पृथ्वीचे प्रतिनिधित्व आहे आणि पौराणिक कथेनुसार देव आणि असुर यांच्यातील समुद्र मंथनातून बाहेर पडलेल्या 14 रत्नांपैकी गाय हे एक रत्न होते। आणि असं सुद्धा आपण नेहमी ऐकतो की सर्व देवी देवता गायीमध्ये वास करतात आणि सर्व वेद सुद्धा गायीमध्ये स्थापित आहेत। आणि म्हणूनच गायीची सेवा केल्याने किंवा पूजा केल्याने आपल्याला 33 कोटी देवांची पूजा केल्याचे पुण्य मिळते, आशीर्वाद मिळतो असे सुद्धा म्हणतात। जर गाय वासरू आपल्या घरात ठेवले तर घरातील वास्तुदोष दूर होतात आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कायम टिकून राहतो। म्हणूनच तुमच्या घरात जर गाय वासरूची मूर्ती नसेल तर तुम्ही ती नक्कीच आणा। तर जाणून घेऊयात की घरात गाय वासरूची मूर्ती ठेवल्याने काय घडते आणि ती कोणत्या दिशेला ठेवावी आणि कुठल्या धातूची ठेवायची की त्यामुळे आपल्याला काय फायदे होतात ते आपण जाणून घेऊया। ज्या घरामध्ये गायीची सेवा केली जाते अशा घरांमध्ये सर्व अडथळे दूर होतात। स्वतः भगवान विष्णूंनी सांगितले की जो कोणी व्यक्ती गायीची पूजा करतो ती पूजा मी स्वतःची पूजा म्हणून मानतो। त्यामुळे गाय वासरू घरात ठेवणे ही खूप शुभ आणि महत्त्वाचे मानले जाते। त्याचप्रमाणे गायीला जर आपण शुक्रवारी चारा खाऊ घातला किंवा दारापुढे आपल्या घरासमोर जर कधी गाय आली आणि आपण तिला घरात असलेली पोळी किंवा गूळ खाऊ घातला तर ते देखील खूप शुभ मानलं जातं आणि खूप चांगलं असतं आणि त्यामुळे आपल्याला कामधेनूची आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात। घरात गाय वासराची मूर्ती ठेवल्याने सुख समृद्धी नांदते आणि घरातील वास्तुदोष दूर होऊन कुटुंबात सौभाग्य आणि प्रेम टिकून राहते। तर आता आपण बघूयात की गाय वासरूची मूर्ती घरामध्ये ठेवण्याची योग्य दिशा कोणती। वास्तुशास्त्रानुसार कामधेनू म्हणजे गाय वासराची मूर्ती जर आपण ईशान्य दिशेला ठेवली तर ते खूप शुभ मानले जाते। या दिशेला जर आपण ही मूर्ती ठेवली तर आपल्या घरात नेहमी सुख शांती टिकून राहते, वास्तुदोष दूर होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव होतो। आता गाय वासरूची मूर्ती कुठल्या धातूची आपण ठेवू शकतो तर तसं वास्तुशास्त्रानुसार गाय वासरूची मूर्ती कोणत्याही धातूची आपण आपल्या घरामध्ये किंवा देव्हाऱ्यामध्ये ठेवू शकतो।
असं काही नाही की आपण फक्त सोने किंवा चांदीची मूर्ती ठेवू शकतो, आपण तांब्याची किंवा पितळेची मूर्ती सुद्धा ठेवू शकतो आणि मूर्ती नसेल तर आपण फोटो सुद्धा ठेवू शकतो आणि हा फोटो आपण आपल्या प्रवेशद्वारावर सुद्धा लावू शकतो। म्हणजेच घराच्या प्रवेशद्वारावर आपण फोटो किंवा आपल्याला जमत असेल तर मूर्ती किंवा फोटो आपण लावू शकतो। आणि वास्तुशास्त्रानुसार सफेद संगमरवरी दगडापासून जी मूर्ती बनवलेली असते गाय वासरूची, तर आजकाल ती चिनी मातीपासून बनवलेली मूर्ती असते, ती सुद्धा गाय वासरूची मूर्ती आपल्याला बाजारात बघायला मिळतात। तर त्या सुद्धा मूर्त्या आपण आपल्या घरात किंवा आपल्या ऑफिसमध्ये सुद्धा ठेवू शकतो, त्यामुळे सुद्धा आपल्याला बराच फायदा बघायला मिळतो। गाय वासराची मूर्ती घरात ठेवल्याने घरातील सर्व सदस्यांवर गायीची कृपा राहते आणि त्यांना कुठल्याही आर्थिक संकटांचा सामना करावा लागत नाही। आणि आपल्याला माहित आहे की कामधेनूमध्ये माता दुर्गा, माता लक्ष्मी आणि सरस्वतीचे गुण आहेत, म्हणूनच कामधेनू गायीची मूर्ती किंवा फोटो लावला तर आपल्याला अनेक फायदे होतात। आता कामधेनू गायीच्या मूर्तीची पूजा कशी करायची याचा सर्वात योग्य मार्ग म्हणजे आपण ज्याप्रमाणे शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करतो त्याचप्रमाणे आपण कामधेनूच्या मूर्तीची पूजा करायची असते, कारण शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस आहे आणि या दिवसाचा स्वामी शुक्र आहे आणि या दिवसाची देवता असते ती माता लक्ष्मी आहे। तर त्यामुळे आपण माता लक्ष्मीची सेवा करतो, तसेच आपल्याला गायीची सेवा देखील करायची असते आणि आपण गायीची सेवा त्या दिवशी करावी, त्याने आपल्याला शुभ फळ मिळते। कामधेनू गायीची पूजा केल्याने आपल्या पूर्वजांनी केलेली पापे दूर होतात असे म्हटले जाते की कोणत्याही पूर्वजांचा शाप पुसून टाकण्यासाठी देखील हे प्रभावी असल्याचे म्हटले जाते। व्यवसायांवर किंवा इतर आर्थिक बाबींमध्ये होणारे नुकसान उपासनेने दूर होते, कोणतीही कर्ज सहजपणे सोडू शकता आणि कोणत्याही प्रतिस्पर्ध्याने निर्माण केलेल्या समस्या दूर करू शकतो। तर अशा प्रकारे गाय वासरूची मूर्ती घरात ठेवल्याने काय होते ती सर्व माहिती आपण बघितली आहे। तर भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये। जय संतोषी माता।